भगवान पांडुरंगाच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने चालू होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्यामध्ये आज प्रथम दिवसाच्या रामकथेला सुरुवात करण्यापूर्वी, प्रारंभ करण्यापूर्वी ग्रंथाचं आणि महाराजांचं पूजन सप्ताह कमिटीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, गायनाचार्य, हरिभक्ती पारायण अध्यक्ष बाळासाहेब पाटील वाघ यांना अशी विनंती की त्यांनी ग्रंथाचं आणि महाराजांचं पूजन करावं. बाळासाहेब पाटील वाघ तिथे असतील त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचं. या ठिकाणी आज सर्वप्रथम रामकथेला सुरुवात करण्यापूर्वी, प्रारंभ करण्यापूर्वी ग्रंथाचं आणि महाराजांचं पूजन या ठिकाणी सप्ताह कमिटीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, अध्यक्ष, गायनाचार्य कोण आहे, हरिभक्ती पारायण व्यासपीठ चालक ज्ञानेश्वर भाऊ धमाळे यांना अशी विनंती सप्ताह कमिटीच्या वतीने त्यांनी ग्रंथाचं आणि महाराजांचं पूजन करावं. या ठिकाणी आज सर्वप्रथम चालू होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्यामध्ये आज रामकथेला सुरुवात करण्यापूर्वी, प्रारंभ करण्यापूर्वी ग्रंथाचं आणि महाराजांचं पूजन सप्ताह कमिटीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, व्यासपीठ चालक, हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर भाऊ धमाळे यांना अशी विनंती की त्यांनी ग्रंथाचं आणि महाराजांचं पूजन.
हे या ठिकाणी उपस्थित आहे ते या ठिकाणी ग्रंथाचं आणि महाराजांचं पूजन करतील. त्यांना विनंती आहे तात्याला ग्रंथाचं आणि महाराजांचं पूजन करा. श्री रामायण करती मोकं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ नमो श्रीगणायकाय एकदन्तवरदायकाय स्वरूप सुंदर विनायका परिकृपा आता नमो ब्रह्मकुमारी हंसरूढ
दक्षिणा सोसे विजया करी जयमूर्ती सर्वदा नमन माझे गुरुवर्या शोषवृत्ती करुणादया नमो सत्स्वरूपया अभेदधरावया नमन माझे पांडुरंगाया कथेच्या प्रशंसा निरसोनी माझिया भोय शंका करी कृपा मदवरी वचन ऐका कमला पती श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः चरितस्य रघुनाथस्य शतकोटि प्रविष्टरम् एकैकंसा महापातकनाशनम् प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आपल्या पवित्र स्थळामध्ये श्री क्षेत्र धोंगलगाव या गावामध्ये करतो मा करतो अन्यथा करतो शक्तिशाली भगवान बुद्धीची असणारी देवता गणपती बाप्पांच्या 7व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जगाचे मालक भगवान विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर 15व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थाच्या संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कीर्तन महोत्सव तथा भव्य दिव्य अशा प्रकारच्या रामकथेचं या ठिकाणी आयोजन करण्यात येते आणि रामनवमी असणारा हा उत्सव या महापर्वणीच्या निमित्ताने रामकथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात येते आणि रामकथेचा आजचा असणारा पहिला दिवस आहे। या कथेसाठी गंधर्वाप्रमाणे असणारी गाणारी मंडळी या कथेची साथ संगत या भूमीतील असणारे भूमिपुत्र आदरणीय डॉक्टर प्रकाश भाऊ वाघ, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे जानराव महाराज
हरिभक्तप्रायण मृदंग तबला वादक आमचे कृष्ण महाराज ठोंबरे आणि गावातील सर्वच असणारी भजनी मंडळी, त्याचप्रमाणे आदरणीय बाळू काका, कार्यक्रमासाठी उत्कृष्ट असणारी साऊंड सिस्टीम, सर्वांना अगोदर ज्ञानोबरायच्या स्वरूपात पाहून दंडवत करतो. श्रोते मायबापांना अभिवादन करतो. गायक वादक मंडळीलाही ज्ञानोबरायच्या स्वरूपात पाहून दंडवत करतो. आणि आजच्या कथेकडे आपण या ठिकाणी अशा प्रकारची वाटचाल करत आहोत. आज कथेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी कुठलाही कार्यक्रम सुरुवात करायचा म्हटलं, आरंभ करायचा म्हटलं की थोडंसं वेळेच्या बाबतीत मागं पुढं होत असतं. तरी सुद्धा पहिल्या दिवसाच्या असणाऱ्या आरंभाच्या हिशोबाने जर पाहिलं तर कथा आपली वेळेत सुरुवात होती. ज्या कथेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, अशी असणारी भगवान राघवेंद्र सरकाराची असणारी पावनमय कथा तुम्हाला अखिल मानव जातीला सुख प्राप्त करून देणारी कथा रामकथा. आपल्या जीवनातील कायिक वाचिक मानसिक सर्व पापाचा नाश करणारी कथा, तिचं नाव रामकथा. जीवनातील असणाऱ्या वजाबाकीचं असणारं साधन म्हणजे रामकथा. कौटुंबिक असणारं प्रेम सांगणारी, प्रेम जोपासणारी कथा रामकथा. पती पत्नीचं प्रेम सांगणारी कथा रामकथा. भावाभावाचं प्रेम जागृत ठेवणारी असणारी कथा रामकथा. देवभक्ताचं नातं शिकवणारी कथा रामकथा. अशी पावनमय अशा प्रकारची कथा. आणि या पर्वणी पर्वकाळाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या कथेचा स्वाद घेण्याचा, श्रवण करण्याचा योग आपल्या जीवनात प्राप्त होतो. शास्त्रकार असं सांगतात, काही पर्वणीच्या निमित्ताने केलेला जो असणारा सत्कर्म असतो, पर्वणीच्या निमित्ताने केलेला जो दान धर्म असतो, पर्वणीच्या निमित्ताने केलेले जे नामस्मरण असतं, ते या मानवी जीवनाला विशिष्ट पद्धतीचं फल प्राप्त करून देत असतं. म्हणून मानवी जीवनामध्ये असंख्य पर्वकाळ शास्त्रकार सूचित करतात. पण वारकरी संप्रदायाने 29 प्रकारचे पर्व मुख्य सांगितले. त्या 29 पर्वातील असणारे महत्वाचे पर्व 24 एकादशी आहेत. प्रत्येक एकादशी पर्वकाळ आहे. त्याचप्रमाणे कृष्ण जयंती पर्वकाळ आहे, नरसिंह जयंती पर्वकाळ आहे, वामन जयंती पर्वकाळ आहे, महाशिवरात्र पर्वकाळ आहे. आणि ज्या पर्वणीच्या निमित्ताने आपल्या कार्यक्रमाचं आयोजन आहे, असा रामनवमी सुद्धा एक विशिष्ट पद्धतीचा पर्वकाळ आहे. म्हणून या रामनवमी पर्वणीच्या निमित्ताने आपल्या या पवित्र स्थळामध्ये पांडुरंगाच्या गणपती बाप्पांच्या वर्धपनाच्या निमित्ताने, मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धपन दिनानिमित्ताने या ठिकाणी ही रामकथाची कथेचं आयोजन होते. आणि आजचा असणारा पहिला दिवस आहे. सामुदायिक पद्धतीने केलेला जो सत्कर्म असतो, सत्कार्य असतो, सत्संग असतो, ते माणसाला विशिष्ट पद्धतीचं फल प्राप्त करून देत असतो. म्हणून सामुदायिक पद्धतीने असणारं ज्ञानेश्वरी पारायण, सामुदायिक पद्धतीने श्रवण, कथा, कीर्तन याचं असणारं आयोजन. आणि आज रामकथेचा पहिला दिवस आहे. ज्या कथेच्या निमित्ताने आपण उपस्थित आहात, हीच रामकथा तुम्हाला मानवी जीवनाला एक विशिष्ट पद्धतीचा उपदेश करणारी कथा आहे.
ग्रंथ अनेक आहेत